हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. आपल्या सर्व पापांच्या अपराधांची क्षमा कर. ही प्रार्थना परमेश्वरच्या नावाने करतो. हालेलुया. तर परमेश्वराचं जे वचन आहे, एखादा प्रवासाला चाललेला असतो, तो त्याचा विचार करतो की माझा प्रवास एवढ्यापर्यंतच पोचायचा आहे आणि ही मी तिकीट घेतो. तसंही आपल्या भविष्याचा एक प्रवास आहे आणि परमेश्वर या भविष्याच्या प्रवासाचा एक मार्ग किंवा शिक्षण किंवा एक वचन किंवा एक नियम आपल्याला देत असते. तर आपला प्रवास जो असतो तो स्वर्गापर्यंत असला पाहिजे. तर त्याला बोलतात प्रवास आमचा आहे. आमचा प्रवास त्या मातीपर्यंत, आमचा प्रवास त्या जगाच्या सगळ्या मोहापर्यंत. हा रोज माणसाचा प्रवास असतो आणि तो प्रवास तो एकदम मोहित असतो, पण त्याच्यात कुठेच कोणत्या माणसाला शांती किंवा समाधानी झालेली व्यक्ती दिसत नाही. तर आपण मत्ती 25 अध्याय 14 वचन घेऊया की त्याद्वारे आपल्याला सुंदर एक दाखला दिलेला आहे. या दाखल्याचा अर्थ तुम्हाला ना मनात समजला पाहिजे की हा सार्वत्रिक जीवनाचा दाखला आपल्यासाठी कोणत्या कामाला येणार आहे. आज आपले जीवन जे आहे ते फक्त दैहिक गोष्टीमध्ये, आत्मिकमध्ये नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला सार्वकालिक जीवन का आहे हे समजत नाही. ज्याप्रमाणे त्या प्रदेशी जाणाऱ्या एका माणसाने आपल्या दासाला त्याने बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली. त्याप्रमाणे हे आहे. एकाला 5,000 रुपये दिले, एकाला 2,000, एकाला 1,000. बघा, आज तुम्ही प्राथमिक जीवन जगणारे लोक असतात आणि ह्या सर्व लोकांना ज्याचा जास्त विश्वास आहे, जास्त इंटरेस्टली आहे, त्याला त्याच्याप्रमाणेच त्याला काही ना काही कामं दिली जातात. तो अधिकार मोठा आहे, तो मोठा अधिकार आहे, तो मोठा अधिकार आहे. परंतु अधिकारी जे लोक असतात या सगळ्यांना परमेश्वराने अशाच पद्धतीने एकाला 5,000, एकाला 2 आणि एकाला 1,000 रुपये दिले. मग आज जर तुम्ही प्रभूमध्ये आहेत, काही लोकांकडे काहीच अधिकार नाही आहे, तरी ते अधिकारापेक्षा जास्त कामं ती करतात. देवाची निवड जी असते ना, तर अधिकारासाठी नसते. तर अधिकाराने रोमक्रस 13 अध्यायामध्ये त्याचं उदाहरण दिले. अधिकाराने आस्थेने ती कामं करायची आहेत आणि ते अनुकरण करून, पौलाने जर सांगितलं करिंथीकर 11:1, ते कार्यामध्ये इंटरेस्टली घेतलं पाहिजे, तेव्हा तो अधिकार असते. आता आपल्यामध्ये भरपूर अधिकारी आहेत, पण अधिकाराचं काम आहे अधिकाराप्रमाणे वागायचं, चालायचं आणि त्या जबाबदारी सांभाळायची. आता हा जो दाखला तुमच्यासाठीच आहे. तर आता तुम्ही मेन अधिकारी आहेत तर त्याने समजून घ्यायचं, दुसरा अधिकार आहे त्याने समजून घ्यायचं, तो अधिकार आहे त्याने समजून घ्यायचं. आणि जे अधिकारीच नाही आणि ते येऊन नेहमी प्रामाणिकपणाने येऊन कामं करून जातात, मग त्याच्यात चांगला श्रेष्ठ कोण व्यक्ती बनते? जरा बघूया आपल्याला काय शिकायला मिळते त्याच्यात. तो परदेशी गेला, ज्याला 5,000 रुपये मिळालेले होते, त्याने लगेचच जाऊन त्याने व्यापार केला, आणखी 5,000 दिली. तुम्हाला परमेश्वराने हक्क दिलाय, अधिकार दिलाय, कार्य दिले, कार्य करण्याची शक्ती दिली. मग ते कार्य कमी नाही करायचं, ते वाढवायचं. घरोघरच्या गावागावाच्या जागा तिथे कार्य उभार.
लोक थकले गेले, परंतु मी थकला नाही. मी वाढवत गेलो, पण ते वाढवण्याची घट करत राहिले. तो लोकांवर विश्वासाच्यावर होता. माझा विश्वास देवावर होता. तो पूर्वी पण होता, आता पण आहे, काल युगाने युगासारखा आहे. विकास 13:8. पण तुमचा तो विश्वास नाही आहे. तुमचे विश्वास हळूहळू डगमळायला लागले आणि डगमळताना अधिकार राहिला, पण देवाच्या दृष्टीने तुमच्यातून कार्य होत नाही. ते म्हणते 7:21 प्रमाणे. तर तुम्हाला या अधिकाराचं शिक्षण तुम्हाला घ्यायचं आहे आणि घेतलंच पाहिजे. नाही तर देव तुम्हाला या शिक्षणाप्रमाणे काय बक्षीसपत्र देईल ते तुम्ही स्वतःचाच विचार करायचा. कधी तिकडे 7:2 दिले, देवाचा उपवास होत नाही. मी नाही कार्य केलं तरी दुसरा कोण पैदा करेलच. तुम्ही नाही केला तरी दुसरा कोणाला तरी उभा करेल. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने सगळ्यांनी हे आस्थेने काम करायचं, सेवेत तत्पर राहायचं. की देवाने तुमची निवड केली म्हणून योहान 15:2 दिली ना. त्यांनी निवड केल्यानंतर योहान 15:16 वचन पण दिलं. त्यांनी निवड केल्यानंतर तुम्हा प्रत्येकाला ना त्याच्या इच्छेने जीवन जगायचं आहे. मग ते 6:9 प्रमाणे तुमची इच्छा नाही आहे. देवामध्ये माझी इच्छा नाही चालत, देवामध्ये देवाची इच्छा चालते आणि देवाच्या इच्छेने देवाची कामं करते. कोणाच्या घरी पाहुणे गेले तर पाहुण्याच्या इच्छा नाही आहे, तर पाहुणा ज्या घरी जाईल त्याची इच्छा आहे आणि त्याच्याच इच्छेने त्याला खायला प्यायला दे. चहा घेता का असं विचारतात. यांना कोणी विचारतच नाही. अरे हा प्रश्न आहे. तसंच परमेश्वराने तुम्हाला ना मला एक प्रश्न दिलेला आहे. ज्याला 5,000 मिळालेले होते त्यांनी लगेच घेतलं, त्यांनी व्यापार केला. असं तुम्हाला अधिकार मिळाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर व्यापार केला पाहिजे की मी माणसाला कसं घडवलं पाहिजे, माणसाला मार्गदर्शन कसं केलं, माणसाचा सांभाळ कसा केला. कधी कधी मी लोकांचे अनुभव घेतो. देवामध्ये अधिकार सांभाळत नाही, पण जर कंपनीत कामाला लागले तो अधिकार टाईम टू टाईममध्ये माणूस पोचणारच. नाही पोचलं तर फार मुश्किल आहे. कधी अर्धा दिवस कापला जाते. मी एकदा दुकानामध्ये गेलो आणि त्या दुकानामध्ये त्या मुलाने सांगितलं की मला 1 तास लवकर जायचं आहे, माझं काम आहे. तर त्या मॅडमने त्याला लगेच सांगितलं, पूर्वी तू 2 तास गेलेला, आजचा 3रा तास, 3 तास तुझे कट केले जातील, याच हिसाबाने तुला पगार मिळेल. मी विचार केला आपल्या इकडे बरं चालते. देवी 16:2 भलत्या टायमाने यायचं, करायचं, काम धंदा करायचं, चाललाय आपला. नियम असतात. कंपनीमध्ये कामाला असल्यानंतर कोणताही मनुष्य असतो तर त्याच्या नियमानुसारच तो कंपनीमध्ये येतो. नंतर गेट बंद झाल्यानंतर एंट्री बंद. ऑफिसर लोक डोळे वर करून बघतात. माहिती आहेत कायदे त्यांना काय आहे. नियमित सांगू शकत नाही. तुम्ही निमित्त सांगता तिथे चुकतात देवाच्या मध्ये. लेवी 16:2 निमित्त नाही. एलीची 2ही पोरं मरण पावली. का मरण पावली? भलत्याच टायमाला मंदिरात प्रवास करायचा नाही. हे देवाचे नियम आहे. मी प्रत्येकाला एक शिस्त आणि शिक्षण देतो की हे शास्त्रात लिहिलेलं तेच. मत्ते 24:35 आकाश पृथ्वी नाहीशी होईल पण माझं वचन नाहीसं होणार. सगळ्यांना मी शिकवतो. कधी पण देवाचे नियम मोडण्याचा तुम्हाला नाही हक्क, ना मला सुद्धा हक्क नाही. हक्क देवाने निवडलेलं तुम्हाला ना मला तो देवाचे नियम करावे लागतात. कधी मी थकतो, कधी धावतो, पळतो. हर संकटामध्ये कुठल्याही ठिकाणीची सेवापासून, दानधर्मापासून, कार्यापासून, प्रार्थनेपासून कधीच थांबला गेला जात नाही. माझे रोजचे 1.5 ते 2 तास. त्यामुळे मी देवाला काय सांगतो माहिती आहे, मला 2 तासच झोप दे.
कारण तुझं सेवा आणि तुझे काम करणारे विश्वासी लोक नाही आहे. मला तरी तुमची कामं द्या, कारण तुम्ही आमच्यासाठी मेला, माझ्या पाप्यासाठी बलिदान दिले. ही थोडीशी दुःख ही सहन करायला काय मुश्किल. तुम्ही शैतानाची कामं करू शकतात, मग देवाची कामं करायला का मागे पुढे होते? सगळ्यांनी प्रत्येक शिक्षणाबाबतीत आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न करत राहायचा. तुम्हाला काय वाटते, आपण देवापेक्षा श्रेष्ठ होऊ शकतात का? देवाचे नियम पाळावे लागतात तेव्हाच अधिकार घ्यावं लागते, नाहीतर अधिकार घेण्याचा तुम्हाला ना मला हक्क नाही. सगळ्यांनी ते शिस्त आणि ख्रिस्त त्याचा वापर करायचा. नियमात बदल करणारे तुम्ही नाही. नियमाचा त्यांनी बदल नाही केला. कधी सूर्य आज उगवला नाही, एक दिवस सूर्य बंद झाला तर माणसाची काय कंडिशन होती. सूर्याला ग्रहण लागते, पण सूर्याचा प्रकाशाला मात्र ग्रहण लागत नाही. तो प्रकाश इकडून तिकडून देतो की नाही. कधी अंधकार पडलेला. मग आपल्या प्रत्येकानं हे शिक्षण नेहमी जपून घ्यायचं आहे. हे शिक्षण तुमचं नाही ना माझं नाही, ते शिक्षण पवित्र आत्म्याचं. यात लिहिलेलं आहे पवित्र शास्त्र. हे पवित्र बनण्यासाठी, स्वर्गात जाण्यासाठी आपल्याला हे शिक्षण दिलेलं आहे. आपण कसं वागावं, कसं चालावं, काय करावं, त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं. आणखी 5,000 मिळाले. त्यांनी मिळवले, त्याच्यावर कमाई केली. तुम्ही काय कमाई करता? आज तुम्ही परमेश्वराच्या आज्ञाचा, नियमाचा वापर करत असेल तर कोणता मनुष्य निराशे नाही, दुःखी नाही, आपत्ती नाही, संकटात नाही, टेन्शनमध्ये नाही आणि कोणत्या मुश्किलात पडलेली व्यक्ती नाही. जिजा अशासाठी की परमेश्वराने आपल्यासाठी एक योजना दिली, त्या योजना कधी तोडायच्या नाही. जे त्याला 2,000 मिळालेले होते, बघा 2,000 मिळाले, त्यांनी आणखी 2,000 कमवले. बरोबर. तुमचा पगार वाढला तर तुम्हाला बरं वाटते की नाही? तशा परिस्थिती आहे. त्यांनी कमवायच्या लाईनीमध्ये घुसला. तसंच एक आध्यात्मिक गोष्टीमध्ये जेव्हा मनुष्य घुसतो ना, तर तो आध्यात्मिक वाढवायचाच प्रयत्न करू शकते, कमी नाही करू शकते. एक सेकंद आपला नाही. माझी आई नेहमी सांगायची, पोरा लवकर ये. हां, मी तिला एकच सांगायचा, घराच्या बाहेर आहे तो मी देवाचा, हां घरात आहे तो मी तुझा आहे. तेव्हा मी प्रार्थनेला जायचं. देवाच्या इच्छेने मी जातो येतो आजपर्यंत, कारण माझं जीवन मी देवाला दिलेलं आहे, कोणत्या व्यक्तीला दिलं नाही. किती संकट आले, किती आड आले, किती अडचणी आले, किती प्रयत्न केले, किती धमक्या आल्या, किती प्रयत्न झाले, परंतु आजपर्यंत मी त्याच्या राज्यातच आहे. कारण त्याच्याकडे असलेला कोणी मनुष्य दुःखी आणि निराशात आणि समस्यात आणि संकट. तुम्ही जर देवाची परीक्षा पाहत असेल तर फार कठीण परिस्थितीतून तुम्हाला प्रवास करावा लागेल. ज्याने त्याला 1,000 त्याला मिळालेले होते, त्याने जाऊन त्याने जमीन खणली, ती 4 आपल्या धन्याचा पैसा लपून ठेवला. आज तसंच आहे. मी इकडे नसला तर कोणताही मनुष्य अधिकारी इकडे प्रार्थना चालवत नाही. 1,000 रुपये तुम्ही साकून ठेवले आहेत, तिकडे गाडलेले. कारण तुम्ही तुमच्या स्वतःचेच विचार करता, त्या परमेश्वराचे विचार करत नाही. मी परमेश्वराचे विचार करतो म्हणून मी तिथे धावतो आणि हर संकटात, आपत्तीत, निराशात कार्य करून मी माझ्या जागेवर मी सेफ होत असतो. आता तुम्ही स्वतः त्याचे विचार करायचे की तुमच्याद्वारे काय काय कार्य वाढते. तुम्ही 5,000 घेतलेले आहेत का 2,000 घेतले का आता 1,000 घेतलेला आहे? 1,000 घेतला ते तुम्ही तुमचेच विचार करून बसले आणि तुमच्यावर काही प्रसंग येणार, काही संकट येणार, काही आपत्ती येणार, ते या वचनातूनच तुम्ही सांभाळून घ्यायचं, बाकी काय करायला जायचं नाही. कारण जेव्हा देव निवडतो ना, तो अशासाठी निवडतो की देवाने देवाचं कार्य, हे जीवन नवीन आहे. योहान 3:3 हे नवीन जीवन असते
आता हे माझं जीवन नवीन का आहे की मी देवासाठी जीवन जगून स्वर्गामध्ये प्रवेश करावा. कसं आहे? वचन 20. तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते, ज्याला 5,000 मिळालेले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज आपण मला 5,000 दिलेले होते, सोपवून दिले होते. ते सोपून दिलेले होते. पहा, त्यावर मी आणखी मी 5,000 मिळवले. रुपये मिळवले आहेत. आज आपल्यामध्ये कोण असं सांगतो मी एवढ्या लोकांना जमा केले आणि एवढ्या लोकांना मी तुझा मार्ग शिकवला आणि तुझ्या मार्गानुसार कार्य दिलं. आपण तशी केलेली लोक दिसत नाही, तर आपल्याला काय दंड होईल ते पण लक्षात आणा. म्हणजे तुम्ही स्वतःचा विचार करत असेल तर कुठेतरी चुकतात आणि देवाच्या अपोजिट जात असतात. वचन 21. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, त्याच्या धन्याने त्याला म्हटले, शाबास. शाबास. आता मला शाबास की माणूस कोण दिसत नाही. जो शाबास म्हटलं म्हणजे त्याच्यावर आपला विश्वास आहे आणि तो विश्वासी दास आपोआपली आपली कामं करत असते, सांगायला लागत नाही. भल्या व विश्वासू दासा, भल्या विश्वासू दासा, तू थोडक्यात तू गोष्टी थोडक्याच गोष्टीवर विश्वासू राहिला, तू विश्वासी राहिला, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करी. आता आपल्यावर तुम्ही विचार करणारे लोक आहेत, तुम्हाला किती लोकांवर नेमणूक केले की तुम्ही परमेश्वराची सेवा करत आहे. नेमणूक आहे पण परमेश्वराचे सेवक नाही तुम्ही या जागतिक गोष्टीची विचारधाराचे लोक आहेत. मग तिथेच तुम्ही कमजोर आहे. देवासाठीच तुमचं कार्य उभारलेलं दिसलं पाहिजे, तेव्हा ते कार्य शक्ती आपल्याला मिळते. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभाग घेऊन ज्याला 2,000 मिळालेले होते, महाराज तुम्ही मला 2,000 दिलेले होते, एवढे लोकांना मी वाढवलं. मी आणखी 2,000 रुपये ते मिळवलेले आहे. त्याने त्याच्या धन्याने त्याला म्हटले, शाबास. काय काय म्हणलं? शाबास. वा, काय काय कार्य केलं. वा वा. असं म्हटलं. देव तुम्हाला बघतो, देव तुम्हाला बघतो, बसणे उठणे निजणे मार्गाने बघतो. कोणत्याही माणसाला तुम्ही दुःखी आहे असं देवाला आवडत नाही. कोणत्याही माणसाबाबतीत देवाला आवडत नाही की तू दुःखी असावा. त्यांनी स्वतः आपल्यासाठी बलिदान दिले. आपण सुखी असले पाहिजे, आनंदी असले पाहिजे, शांतीत असले पाहिजे. जगाच्या घाणीतून बाहेर काढून आपल्याला देवाच्या राज्यात दिला आहे. तर देव स्वर्गामध्ये सर्व हिरे मोती सगळं म्हणून बसलेलं आहे. तर तुम्हाला काय कमी? तुम्ही जगाच्याही गोष्टीसाठी खोटं व्यवहार, खोटं करत राहणार, खोटं बोलणार, तुमचं नुकसान तुम्हालाच उपयोगी येणार. कधी चुकीच्या कल्पना, चुकीचे विचार आणि चुकीचे मोह याच्यात बळीच पडायचं नाही. त्या मोहावरूनच विजय मिळवायचा आणि जेवढा तुम्ही त्या मोहावरून विजय मिळवेल तेवढं देव तुम्हाला देण्याचं काम करायला सुरुवात करेल. जरा बघूया आता शेवट. बघा, तू थोड्याशा गोष्टीवर विश्वासू राहिला म्हणून तू पुष्कळ गोष्टीवर तुला मी नेमणूक करून देईन. आपल्या विश्वासानेच आपल्याला परमेश्वर वाढवतो. जे धन संपत्ती पैसा जे काय पाहिजे ना, तुमचा विश्वास त्या देवावर असते ना. तुम्ही देवाची सेवा कामं करतात, त्याचा पगार तुम्हाला मिळते आणि त्याच्याने तुमची प्रगती होते, त्याच्याने तुमची घडण होते. आपल्या जिंदगीचं चांगलं पुढे लोकांना मग जलेसी येणार. जेवढं तुमचं चांगलं चाललं ना तर दुसऱ्यांना जलेसी येणार, कारण देव तुमच्या बरोबर आहे. जे पवित्र जे लोक असतात ना त्याचीच निंदा होते. मग ते 5 ते दिलं. अपवित्र लोकांची निंदा नाही होणार, त्यांचा शेवट अंतामध्ये गिनती केला जाते.
पण पवित्र लोकांचा अंत होत नाही. ते सार्वकालिक जीवन प्राप्त होते. त्यांची लीन असू दे, त्यांना नफरत होते, त्याचा द्वेष करू दे, त्यांना धमकी होते, काय होत नाही आहे. पौलाने पण त्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. दुःखी का असले, ते संकटात का असले, निराशात का असले, कारण ते देवाचे नियम पाळले नाही म्हणून. तू आपल्या धनाच्या आनंदित आनंदात तू धन्याच्या आनंदित आनंदात सहभागी हो. तू सहभागी हो. वचन 24. नंतर ज्याला 1,000 मिळाले नंतर ज्याला 1,000 मिळालेले होते, तोही येऊन म्हणाला, तो पण येऊन म्हणाला, महाराज, महाराज, मी जाणून होतो की हा तुम्ही कठोर माणूस आहात. कडक होते तेव्हा स्थिर झाले, जेव्हा नरम झाला ना, शांत झाला ना, तेव्हा सगळे माझ्या डोक्यावर बसले. बरोबर की नाही? जुनी माणसं आहे तिकडे. या जिथे तुम्ही पेरले नाही, जिथे तुम्ही पेरले नाही, तिथे कापणी तुम्ही कापणी करता. करता. व जिथे पसरून ठेवले जिथे नाही, पसरून ठेवले नाही, तिथे गोळा करता. ते तुम्ही गोळा करतात. वचन 25. म्हणून मी मिळालो व तुमचे 1,000 रुपये त्यासाठी मी घाबरलो म्हणून तुमचे पैसे तुम्हाला परत केले. मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते. जमिनीत लपवून ठेवले, कारण तो मातीतच जायला बघत होता. असं पहा, ते तुमचे तुम्हाला मिळाले आहे. तुमचे तुम्हाला मिळालेले आहे. वचन 26. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट अरे दुष्ट व आळशी दासा. आळशी दासा. आता तुम्ही विचार करा, तुमच्यात कोण दुष्ट आहे, तुमच्यात कोण आळस करते कार्य करायला. तर त्याने बघा त्याला काय बोललेलं आहे, तुम्ही विचार करा. त्याने सांगितलं, अरे दुष्ट, अरे आळशी. आळशी असलं म्हणजे त्याला काही काम करता येईल. आळशी माणसाला कामं करायला कंटाळा येते. बस तुम्ही शिका तुमचं शिक्षण. हे वचन माझं नाही. तुम्ही बायबल सोडलं असेल, बायबल वाचत नसेल ना, मोबाईलच घेत बसले असेल आणि तेच विचार करत असेल, तर तुम्ही कुठेतरी फसत आहेत. तर तुम्हाला देवापासून बक्षीसपत्र ही मिळते. तुम्हाला काय मला मिळालं तर मी पण करायला लागलं तर मला पण तेच मिळेल. म्हणून दुष्ट आणि आळशी दासाचं आपल्याला कार्य नाही करायचं. तर परमेश्वराने शिकवलेले, सर्वांना अधिकार दिलेला आहे, सगळ्यांनी कामं करायची. जिथे मी पेरले नाही, जिथे मी पेरलं नाही, तिथे कापतो. तो काय सांगते, जिथे पेरलं नाही तिथे तू कापतो. व पसरून ठेवले नाही, जिकडे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो. तिकडे गोळा करतो. हे तुला ठाऊक होते काय? हे तुम्हाला माहिती होतं का? वचन 27. तर माझे पैसे माझे पैसे सावकाराकडे ठेवायचे ते होते. सावकाराकडे ठेवायचे होते. म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. परमेश्वराने आपली निवड केलेली आहे. तर निवड केल्यानंतर व्याजासहित आपल्याला तो आपल्याकडून फळ घेणार. तर तुला निवडलं कशाला? कारण 15 दे वाच. तुम्हाला निवडलं कशाला? कार्य करायला कशाला निवडलं? फाट्याप्रमाणे तुम्ही प्रकारे व्यक्ती फेकले जातात. तुमच्या घरात दुःख येतील, आपत येतील, संकट येतील, निराशा येतील, हर परिस्थितीचं मुश्किल आहे. कारण त्या दुष्टाला तुमच्या घरामध्ये उतरू नका. आणि तो जर उतरला ते तुमची जेवढी प्रगती झाली ना, त्याचे लूक 11:24 पहिल्यापेक्षा 7 आत्मे आले तर तुमच्याकडून काही करून देणार नाही. तो बांधून ठेवतो असा. तो बांधल्यानंतर ते आणि गाळलं ना, गाळणं म्हणजे संपलं. तुमची घडण नाही, प्रगती नाही, काय नाही, तसंच राहील. त्याचा अर्थ असा आहे, तुमची घडण होणार नाही, तुमची प्रगती होणार नाही. तुमच्या घरातल्या सगळ्या परिस्थितीमध्ये तसाचा तसाच ठेवला जाईल. फक्त प्रभू येशूच आपल्याला याच्यातून मुक्त करणार. आता नारण्या गावाचे विचार करा. प्रार्थनेमध्ये लोक वाढले, विश्वासी झाले, आज सगळ्यांची घरदारं झाली. बरोबर ना? परंतु आज त्या घरात आम्हाला एंट्री कमी आहे ना, बाहेरच्या व्यक्तीला एंट्री जास्त झाली. प्रार्थना कमी झाल्या आणि जागतिक मोह जास्त सुरू झाले. याचाच परिणाम आपल्याला या झाकण्याच्या परिस्थितीमध्ये प्रवास आहे. म्हणून आपल्याला शिकायचं आहे की आम्हाला प्रार्थना वाढायची आहे आणि प्रभूच्या सहवासात राहायचं आहे आणि प्रभूच्याच मार्गानुसार पुढे चालायचं आहे. 2,000चे 5,000, 5,000चे 10,000 बरोबर वाढवायचं आहे. 2चे 4 वाढवा आणि 5चे 10 वाढवा. आपण पैसा बँकेत ठेवला, व्याज घेत चालला आहे, व्याजी पैसे देत चालल्यात, पण दान मात्र देण्याचं कमी करत चाललं. मग हे जे तुम्ही करता ते चुकीचं प्रश्न.
व्याज घ्यायचा नाही, व्याज द्यायचं नाही. देवाने तुम्हाला व्याज कुठे दिलेला आहे? व्यापार करायला, गोरगरिबाच्या मदतीसाठी वापर करा, तेव्हा तुम्हाला मिळेल. मी करतो, मला मिळते की नाही? मी 3-3 दिवसाचा 2-2 दिवसाचा बर्फाचा खातो, कधी जेवतो कधी नाही जेवत, खातो पितो नाही, आहे तरी आहे. मी मुद्दाम तुम्हाला असं बोलतो की जर मी त्याग करू शकतो, मग तुम्ही का त्याग करू शकत नाही? गरिबासाठी परमेश्वराने तुम्हाला निवडलं की तुम्ही गरीब होते, तुम्ही श्रीमंत का झाले की तुम्हाला आता कळायला पाहिजे व्याजासहित मला द्यायचं आहे, बरोबर? तर देवाने मला श्रीमंत का केलं? कारण मी सुद्धा कोणत्या गरीबाला, कोणत्याही माणसाला हक्क आणि अधिकार दिल्यानंतर त्यांनी देवाची सेवा नेहमीपणे करतच राहायचं. खूप वेळ आहे, परंतु वेळेचा टाईम आपल्याजवळ नाही, तर नेहमी सावध राहायचं आहे. 5,000, 2,000 आणि 1,000 या 1,000सारखा मी आहे का? 2,000सारखा आहे का? 5,000सारखा आहे? मी देवाच्या कोणत्या नियमासारखा आहे तो मी स्वतः शोधून काढायचा आणि त्याच्यातून मला त्याचा उपयोग करून घ्यायचा. ज्याची त्याच्या कर्माप्रमाणे मधले 12-36 फळं आपल्याला मिळणार. तर आपण छोटेसे एक प्रार्थना करूया. आपल्या सर्वांना प्रभूने चांगली बुद्धी ज्ञान द्यावी, शैतानाच्या हातातून आपली सुटका व्हावी, प्रत्येकाने निवडणुकाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवनात प्रवेश करावा. ही प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो. सर्व मंत्र, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, शेवटच्या न्यायाच्या दिवशी आपल्या सर्वांचा न्याय होणार आहे, त्यामुळे आपल्याला सावध राहायचं आहे. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.